वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गेले 3-4 दिवस झालं तब्येत एवढी खराब होती, कारण पाणी एवढं घाण येते, त्याच्यामुळे आम्ही तिघी पण आजारी होतो. म्हणून सकाळी पहिलं उठल्यावरती हंडा डायरेक्टली गॅसवरच ठेवून बॉईल करून घेतलं पाणी. म्हणजे कसं थोडंसं थंड झालं की मग फिल्टरमध्ये ओतून ते पिण्यासाठी, म्हणजे सगळ्यांनाच होऊन जाईल की एकटं कोणाला नको करायला बॉईल. त्याच्यामुळे सकाळी पहिल्यांदा तो हंडा केला. रात्री केलं तर जरा मॉर्निंगपर्यंत थंड होऊन जातो, पण सकाळी केला ना तर अजून तो थंड नाही झालेला आहे. आता तो थंड झाला की मग ह्याच्यामध्ये ओतून ठेवून देते, कारण पाणी थोडासा पाऊस पडला की पाणी एवढं घाण यायला लागलेलं आहे बापरे. म्हणजे पिऊ पण शकत नाही आणि पूर्ण गढूळ येते आहे पाणी. तर मग बॉईल केला हंडा आणि जेवणाची आता तयारी करायची आहे मला. भात लावते आणि एंजलची आता उद्यापासून स्कूल सुरू आहे, त्याच्यामुळे मग एंजल गेली आहे. एंजलची उद्यापासून स्कूल स्टार्ट झाली आहे, उद्या 10 तारीख आहे. तर ती गेली आहे तिच्या पप्पाबरोबर जरा शॉपिंग करायला. म्हणजे तिला रेनी सीझनची सँडल घ्यायची आणि वॉटर बॉटल वगैरे असं आणायचं आहे, बॅग वगैरे. तर ती गेली आहे तिच्या पप्पांबरोबर घ्यायला. तिच्याकडे पहिल्याच्या सँडल आहेत, पण तरी न्यू हवी आहे. म्हणजे तिला सगळं पिंक पिंक आवडतं, मग पिंक घेऊन ठेवते आणि मग स्कूलसाठी ब्लॅक हवी आहे. तर मग ती गेली आहे तिच्या पप्पांबरोबर. बघूया आता काय शॉपिंग करून येते. मी गेलेली नाही आहे, कारण माझं काय आवरलंच नव्हतं घरातलं. तर म्हटलं तुम्हीच जाऊन घेऊन या. आणि तिचे बुक्स 7 तारखेला भेटणार होते, पण माझी तब्येत खराब होती तर मी गेली नाही. मग आता ती लास्ट डेट आम्हाला 11 दिलेली आहे. मग आता ते 11 तारखेला मला जाऊन बुक पण कलेक्ट करायचे तिचे, आणि मग नंतर सगळं रेग्युलर होऊन जाईल तिचं. चला त्याच्या अगोदर जेवण बनवते. जेवण नाही झालेलं आहे, भात तांदूळ काढलेले आहेत. मी भात बनवते आणि मग भाजी बघूया काय करायची आहे ती भाजीचं, कारण वरण करायचं आहे की दुसरं काय करायचं आहे बघूयात. काल नॉनव्हेज केलेलं, मग आज काय नॉनव्हेज नाही करणार आहे, व्हेजच होईल काहीतरी. तेवढं आवरून घेते पटकन, मग परत तुम्हाला भेटते. जेवणामध्ये भेंडी केलेली आहे. इथे वरण शिजतं आहे माझं, म्हणजे झालेलं आहे. कुकर थंड झालं की मग लाल मिरच्यांनी वगैरे थोडीशी फोडणी देते. आणि भेंडी झालेली आहे, भेंडी पण ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. भात पण मगाशी झालेला आहे. आणि बाबूची झालेली इकडे आंघोळ. बाबूची आंघोळ झाली की मग आता तिला थोडा वेळ तयार करून झोपवते आणि मग जेवायला आम्ही घेतो. अजून एंजल नाही आलेले, मग एंजल आले की आम्ही सर्व सोबतच मग खाऊन घेतो. आणि मग दुपारचं जेवण झाले. पहिल्यांदा बाबूला झोपवून मग पुढची कामं आवरते. चला मग डाळीला फोडणी देऊ, जेवायची तयारी करते. डाळीला मस्त फोडणी दिलेली आहे आणि हिची आंघोळ होऊन हिचं बघा काय सुरू आहे. विंडोमध्ये जाऊन बसलेली आहे ही. तिला आंघोळ घातली, तयार वगैरे करून विंडोत आता उभी राहून चढते त्याच्यात विंडोमध्ये. एक पाय टाकून बसते ती. खूप नाटक करते खूप. आणि बघा, हा सकाळी 4 वाजल्यापासून उठलेला आहे. कशाला काय माहिती नाही, पण आता त्याला झोप येते. उठ, जेवण कर, जेवून झोपायचंय. कोण आलंय? अय्या, एंजल आली शॉपिंग करून. काय काय आणलं एंजू? चला दाखवा आम्हाला तुम्ही काय आणलं. एंजूने बॅग, ही एंजलची कंपोस, बापरे. आणि बघू दे दादाला. हे असं काढ. एक सेकंड. हा, तू वॉटर बॉटल. वाव, चप्पल छान घेतली. मला अशी खूप आवडते चप्पल, बॉईज सारखी. ही चप्पल घेतलेली एंजलची, मस्त सिजनेबल, सगळं महाग मिळतं. वाव, वॉटर बॉटल पण मस्त आहे का तुझी. हे बघ एंजलची वॉटर बॉटल. पप्पा कुठे?
चला आता राहिले फक्त एंजलचे बुक्स राहिले. ह्याच्यामध्ये हा शॉर्पनर, पेन्सिल तेच सगळं आहे त्याच्यासोबत. थांब एक सेकंड, ती ओपन करून दाखव. दादाला पण दाखव. हा हा दे आता, दादाच्या हातात दे, दाखव त्याला पण, बघू देत ओपन करून. समजलं का नेम वगैरे लिहायला. आणि हिचं काय सूर्य. मम्मी थोडं साईडला बघू दे तिला. वाव मस्त आहे ग, छान आहे. सगळं पिंक रेड तेच मिळालंय तिला. आणि ही या पिल्लूला काय आणलं पप्पाने? या पिल्लूला काहीच नाही आणलेलं आहे. कोणाची? आईला दाखव, दादाला पण दाखव वॉटर बॉटल. आता दादा मोठा झालाय ना आणि तर दुसरी नेतो वॉटर बॉटल आहे ना. आणि आता मोठीवाली नेतो. सँडल मस्त आहे, मला अशी आवडते, छान वाटते सँडल तशी. ती बघ, तिला तर सगळं काय तोंडातच घालायला पाहिजे. पहिलं सगळ्यांना बघू दे काय आणलंस तू. लागलं काय? चप्पल पण छान आहे ना, बॉयज सारखी. त्याची झाली शॉपिंग झाली. मग त्याच्या मम्मीने त्या दिवशीच केली. त्या दिवशीच त्याचे बुक्स वगैरे सगळं मिळालं. हो भावना म्हणून घेतला असेल. नाही, स्कूल मधूनच. आणि चप्पल पण स्कूल मधून नाही, चप्पल स्कूल मधून कशी मिळेल? बुक्स मिळाले. चप्पल आता तू गेल्यावरती घेणार ना तुझ्या साईजची. मग तू जाशील तेव्हा ती करेल. बाकी बुक वगैरे बॅग वगैरे आहे ना. ही बघ, हिचं आता काय नवीन आलं की लगेच त्याच्यात पाणी भरून प्यायचं असतं. उद्यासाठी राहू देत. थोडस अच्छा वॉश करून ठेवायला लागलेली. थोडासा पाऊस पडला की कसं झालेलं वातावरण. अजून पडणार वाटते. तू काय करते अशी वागते? ढग जमा झालेले तर पाऊस परत येणार आहे वाटतं बाबू. चला, आणि गेला घरी, दुपारीच गेला. त्याचे पप्पा आलेले तर गेला. सुट्ट्या संपल्या आणि आता एंजलच्या पण सुट्ट्या संपल्या. उद्यापासून स्कूल आहे. मग परत आपलं तेच रुटीन, लवकर उठणं, टिफिन, तिचं ट्युशन वगैरे वगैरे सगळं मग रेग्युलर होऊन जाईल. मग पटापटा कामं अशी आवरायची आणि मग तिला स्कूल वगैरे सगळं करायचं. ऐची शिकवंदरी शिकवंदरी कवंदरी कर. सगळं क्लायमेट कसं झालेलं आहे, छानच झालेलं आहे क्लायमेट सर्व. काय करते तू? आज थोडंसं थंड वाटत होतं तर दोघी पण मस्त झोपलेल्या. या आता उठले, तिला जरा भरवते वगैरे. गवार आणि चपाती करणार आहे. चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि ती बाबूला बनवते खिचडी. तोपर्यंत गवारीच्या भाज्याने ठेवली. ती खिचडी होईपर्यंत गवार थोडीशी भाजून होईल आणि मग त्याला त्याची भाजी बनवते आणि तिची खिचडी बनवते. बाबूची एवढी गंमत येते बापरे. म्हणजे एवढीशी तर तिला एवढं समजतं प्रॉपर की एंजल चाललेली आता खाली तिच्या बापांबरोबर. तर तिला ना जाताना थोडंसं लागलं, म्हणजे दरवाजा लागला तिला. तर एंजल रडायला लागली तर ही पण जोरजोरात रडते, जसं की एंजलला कोणी मारलंय की काय. म्हणजे तिला काय समजलं नाही की काय नक्की होत आहे, पण एंजल रडते म्हणून ही पण रडते, जोरजोरात अशी रडते. बापरे, तिला असं वाटलं आम्ही कोणी मारलंय की मम्मीने मारलंय, त्याच्यामुळे ही रडते जोरजोरात. आणि जेव्हा एंजल शांत झाली तेव्हा ही पण शांत झाली. आम्हाला काही समजलंच नाही. आम्ही दोघी एकमेकींकडे बघून हसतोय, मम्मी आणि मी. याशी तर एवढी गंमत करत असते.
आता तर तिला चेअरचीच वेळ लागले. त्याच्यावरती तिला बसायचं असतं, त्याच्यावर उभं राहायचं आणि खेळायचं असतं. तिच्या मागे मग एक माणूस पाहिजे. तिचं हे असं आहे. चला तिला खिचडी देते भरवायला थोडीशी. एक्सप्रेशन कशी करते एवढी क्युटी. कर हाय कर, हाय कर, हाय कर. हो तो तोंडच खूप मस्त करते. हनीला बोलो दादाला ये कर. आणि दुपारीच गेला आणि ही उठलेली नव्हती, ही झोपलेली. आणि हिला भेटला नाही. आणि मग आम्ही म्हटलं हनी ये. तर ही बेडरूम मध्ये शोधते त्याला आणि हॉलमध्ये बघते, बाथरूम मध्ये बघते, अशी सगळीकडे बघते. बापरे. हे घ्या खाय. उठले तसं भरवलं नाही ना त्याला. काय बाबू ए कुठे एंजल? खाली नको बघू. आहे बघ कशी चढते खाली बघायला. आहे पडशील दादा. पाऊस येणार आहे खूप जोरदार. आता कुठेतरी पडत असेल पाऊस. सकाळी थोडा पाऊस. अरे बस नाही म्हणून हिला हे दिली ना की अशी करते ही चेअर. पुढची दिली की असं सुरू असतं तिचं. मारू का रे घे घे. दीदी कुठे गेली? दीदी एंजल कुठे? ये बोल ये आवाज आहे. ये आला हनी आला. हा ये हनी. हा ये. कंटाळली ती. आता कोण दिसत नाही. कोण दिसत नाही ना म्हणून तिचं सुरू आहे. काय करते बाबू? बाय बाय. टाटा टाटा. बाय 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 बाय. हा ये. कोणाला बोलवते? एंजलला बोलव. ये. चला मग आजचा व्हिडिओ एंड होतोय. आवडला असेल तर नक्की सांगा. बाय. गुड नाईट.